हाय मी श्रेयोता. जीवनधारा घेऊन येत आहे एक नवीन कहाणी, सुधाची धाडसी युक्ती. संकटात हुशारीने घेतलेला निर्णय. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा गावे फार वेळ वस्तीची असत. एखादे घर एका ठिकाणी तर दुसरे घर अर्धा मैल दूर. मदत हवी असेल तर शेजारी पोचायलाच वेळ लागायचा. पोलीस स्टेशनही खूप लांब होते. त्या काळात डाकूची दहशत सर्वत्र पसरली होती. ते रात्री घर लुटायचे आणि कोणी मदतीला येण्याआधीच पसार व्हायचे. अशा एका गावात सुधा नावाची मुलगी जन्माला आली. ती एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मली होती. गावकऱ्यांचे म्हणणे होते की सुधा आपल्या जन्मासोबत नशीब घेऊन आली. तिच्या वडिलांचा व्यवसाय हळूहळू वाढत गेला आणि काही वर्षातच ते गावातील श्रीमंत लोकांपैकी एक झाले. सुधा खूप हुशार होती. तिच्या बोलण्यात आणि समजूतदारपणात लोकांना नेहमी आश्चर्य वाटायचे. सुधाच्या 10व्या वाढदिवशी तिच्या वडिलांनी मोठ्या मेजवानीचा बेत ठेवला. घर सजले होते, दिवाची रोषणाई होती, सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. गावातील प्रत्येक माणूस त्या सोहळ्याचे कौतुक करत होते. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे आनंदाने आपापल्या घरी परतले. पण हाच थाट डाकूंच्या नजरेत भरला. त्या रात्री सगळे गाढ झोपेत असताना डाकू सुधाच्या घरी घुसले. त्यांनी घरभर शोधाशोध सुरू केली. दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू जे मिळेल ते लुटण्यासाठी. आवाजामुळे सुधाचे कुटुंब जागे झाले. समोर उभे असलेले डाकू पाहून सगळे घाबरून गेले. डाकूने संपूर्ण घर धुंडाळले, पण दागिनेचा लवलेशही सापडला नाही. डाकू संतापले. त्यांनी सुधाच्या वडिलांना धमकावले. दागिने कुठे लपवले आहेत? खरं सांग, नाहीतर जीव घेईन. पण वडिलांनाही काहीही माहीत नव्हते. तेवढ्यात अचानक पोलिसांचा सायरनचा आवाज आला. डाकू गोंधळले गेले. काही क्षणातच पोलीस घरात घुसले आणि त्याच्यासोबत होती सुधा. सुधाचे वडील आश्चर्याने थक्क झाले, कारण डाकू घरात असताना सुधा कुठेही दिसत नव्हती. गावकरीही सायरन ऐकून जमा झाले. पोलिसांनी डाकूंना अटक केली. सर्व कारवाई झाल्यावर पोलीस निघून गेले. सगळ्यांनी सुधाला विचारले, तू कशी वाचलीस? पोलीस स्टेशन पर्यंत कशी गेलीस? सुधा हसत म्हणाली, डाकू घरात शिरले तेव्हा मी शांतपणे मागच्या दाराने बाहेर पडले. अंधाराचा फायदा घेतला आणि थेट पोलीस स्टेशन पर्यंत धावत गेले. सर्व सांगितले आणि त्यांना इथे घेऊन आले. सगळे तिचे कौतुक करू लागले. पण अजून एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होताच. दागिने कुठे गेले? तेवढ्यात सुधा म्हणाली, ते सुरक्षित आहे, मीच लपवले होते. ती सर्वांना स्वयंपाकघरात घेऊन गेली. चुलीतली राख बाजूला सारताच आत गुंडाळलेले दागिने दिसले. ती म्हणाली, डाकू घरभर शोधतील हे मला माहित होते, पण राखेत कोणी शोधणार नाही असा मला विश्वास होता. हे ऐकून सगळे थक्क झाले. त्या लहान वयात तिची बुद्धी आणि धाडस पाहून सर्वांनी तिचे मनापासून कौतुक केले. त्या दिवशीपासून गावात एकच गोष्ट बोलली जाऊ लागली. अडचणीच्या वेळी घाबरून न जाता शांतपणे विचार केला तर मार्ग नक्की सापडतो.